तालुक्यात काय आता ज्योतिषाची भविष्याची गरजच नाही. बर कारण ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक होणार आहे. हा. भाजप आणि हा. राष्ट्रवादीच्या 18-0 या फरकाने आज सीटा निवडून येणार आहे. विकास तसा काय आपल्या गावामध्ये भरपूर झालेला आहे. शिल्लक काय राहिलेलं असं काय आम्हाला काही वाटत नाही. गोरगरिबाचे नेता येते ते पण काकासाहेब सावडकर आणि पंचायत समितीसाठी हसवले वहिनी असे दोन युतीचे उमेदवार आहेत की विकास काम आता नवीन जर सुचवायचं म्हटलं तर सुचवायसाठी कामं शिल्लक नाही आहेत. राजे संभाजी घाडगे यांनी गेली 10 वर्षे अगदी पायाला पानं बांधून लोकांच्या घरोघरी जाऊन लोकांची घरोघरी प्रश्न अगदी सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही निवडणुकीमध्ये अडचण येणार नाही. महायुतीचा संपूर्ण विजय होणार आहे. नेत्यांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला काही सामान्य शेतकऱ्याला आम्हाला तो शिरसावून चांगला वाटला. नंतर राजेने काही म्हणजे वरती गोसावडी जाणार रस्ता गायरांना इकडे असं जाणार रस्ता अजिबात नव्हता. त्याने तो केलेला आहे. भाजप राष्ट्रवादी युतीचं वार आहे. संपूर्ण तालुक्यातल्या शेटा ज्या आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद संपूर्ण युतीचे येणार. असनसो मुश्रीफ यांचा विकास आहेच, विकास झालेला आहे, भरपूर आहे. एक अनूरचे काकासाहेब सावडकर जिल्हा परिषदसाठी आहेत. ते लोकनियुक्त सरपंच आहेत. त्यांचे वडील बिदरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते. अतिशय अनुभवी माणूस आहे. आमचे काकासाहेब सावडकर असतील, रंजना अस्वले असतील, ही चांगली काम करणारी फळी आहे. ही नामदार हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला आहे आणि एवढा या कागल तालुक्यामध्ये विकास झालेला आहे की त्या कोणी जरी सभा जरी इथं घेतल्या तर त्याच्या सभेचा या स्थानिक राजकारणावरती काही परिणाम होणार नाही. तर बाणगे गावामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी युतीचे उमेदवार विजयी होतील आणि या गावातून त्यांना भरघोस मतदान मिळेल ही अपेक्षा आहे. कारण हसन मुश्रीफ, समरजित राजे आणि संजय बाबा हे फार मोठं वारं आहे आणि हे वारं कोणीही थुकवू शकत नाही. आमचे तिन्ही गट आता एकत्र येऊन पण चांगलं बहुमत मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि सर्वसामान्य आणि गरजू लोकांसाठी खूप काम केलेलं आहे. तिघांची बरोबरी कराय पैलवान नको दुसरा. नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या आपण आता उभे आहोत बाणगी या गावामध्ये. बघायला गेलं तर कागल तालुक्याला राजकीय विद्यापीठ असं मानलं जातं आणि या राजकीय विद्यापीठामध्ये अत्यंत टोकाचा संघर्ष होता तो या निवडणुकीमध्ये कमी झाल्याचं पाहास मिळत आहे. कारण की 3 मोठे गट, राजे असतील, बाबा असतील आणि मुश्रीफ, हे 3 गट एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध मंडलिक अशी ह्या ठिकाणी लढत आहे. प्रत्येक गावामध्येच ही या प्रकारची लढत पाहायला मिळते. कागलकरांच्या म्हणण्याचा कुठेतरी संघर्ष कमी झालेला आहे आणि निश्चितच हे गट एकत्र आल्यामुळे विकास मोठ्या प्रमाणात होईल असं देखील त्यांचं मत आहे. पण बाणगी गावातील लोकांच्या मनात नेमकं काय आहे हे आपण त्यांना भेटणार आहोत आणि जाणून घेणार आहोत. आज आठवडी बाजारच्या निमित्ताने या ठिकाणी काही नागरिक बसलेले दिसत आहेत आपल्याला. तर आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना विचारत की नेमकं त्यांच्या मनात काय आहे, की नेमका विकास झालाय काय, कागल तालुक्यात राजकारण कुठल्या वळणावर आहे आणि काय होणार हे आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना विचारूयात. आता आपण बाणगी गावच्या मध्यवर्ती बसलेलो आहे. या ठिकाणी सोसायटी आहे, रस्ते बघतोय मी. काय याच्या व्यतिरिक्त आणखीन काय विकास झालाय गाव? विकास तसा काय आपल्या गावामध्ये भरपूर झालेला आहे. शिल्लक काय राहिलेलं असं काय आम्हाला काही वाटत नाही. विकास तिन्ही गटात म्हणजे नामदार मुश्रीफांच्या प्रयत्नाने म्हणजे ते आता मंत्री आता 25-30 वर्ष असल्यामुळे गावचं काय शिल्लक राहिलेलं असं काय नाही. आता राहिले आता ते आपला हॉल एक ह्याचा माझ्या सैनिकांना मागितला आहे. ते आता हे जिल्हा परिषद झाले ते देणार आहेत. म्हणजे ते मंजूर झालेलं आहे. दवाखाना शासकीय आपला मंजूर झालेला आहे. ते आता काम पूर्ण होणार आहे. ह्याचं म्हणजे चालू करणार आहे. ते पेयजल योजना आता ते साहेबांच्या फंडातून झालेल्या आहेत. ते काय चालू होईल ते थोडीसं. ज्या वेळेला मागच्या वेळी पाईपलाईन मागच्या 5 वर्षी कुमार जिरकर त्यावेळी पण साहेबांनी पाईपलाईन दिलेली आहे आपल्याला. त्यामुळे काय रस्ते गटारे आपल्या प्रत्येक गल्लीतनं बोर्डनं काय पिऊन ब्लॅक घातलेले आहेत. काय तुमचे कॉन्क्रीटनं रस्ते केलेले आहेत, डांबरीकरण केले आहेत. शिल्लक काय राहिलेलं नाही. शाळेची सोबती आमची कंपाऊंड हॉल कंपाऊंड बांधलेला आहे साहेबांच्या फंडातनं. काही बाबांनी मदत काही थोडी म्हणजे झाली. जिल्हा परिषद हे असते आंबेडकर गाडग्यांनी केलेले आहेत. त्यानंतर राजेने काही म्हणजे वरती गोसावडी जाणार रस्ता गायरांना इकडे असं जाणार रस्ता अजिबात नव्हता. त्याने तो केलेला आहे. असं तसं काय आपल्या ते शिल्लक आता काय राहिलेलं नाही. बरं, आता कसं होतं की पहिल्या काळात कधी वेगवेगळं असताना कागल तालुक्यात संघर्ष होता की ह्यानं विकास आणला की त्यानं अडवायचा, त्यानं आणला की अडवायचा. कुठे कमी झालंय का? कमी 100% कमी झाले. अडवाडी अडवायचं भानगड नाही. पहिले व्हायचे तसे शेण उतरून गेले ते तिसरा मग गावात भांडण एकामेकाच्या कसं करायचं बघायचं असं व्हायचं. ते आता हे एक जागे नेते मंडळी आल्यामुळे अतिशय आनंद झाला आणि असं त्यांनी पण राहावं. आता निवडणूकच बिनविरोध व्हावी अशी इच्छा होती कागल तालुक्याची, पण एक गट वेगळा गेलाय. होय होय अशी आमची इच्छा तो व्हायला पाहिजे होती.
दादाने ते ऐकून मग यांनी बलिवलं त्यांना बैठीला काही आम्हाला माहित नाही, बर परंतु एकत्र होऊन छान हा. झाले असते तर अतिशय आनंद झाला असता. एकत्र मग दादांना घेऊन जर केले असते मग तर ते चांगलं झालं कुठं असतं. निवडणूक लागलं असतं तर कुठेतरी शांत झालं असतं शांत वातावरण. शांत झालं असतं. आता काय शांत आहे सोडा, हा. ते एकटे तिकडे एकीकडे आहेत म्हटलं, ही तीन हा. बलाडी नेते एकत्र आहेत, हा. त्यामुळे अडचण काही नाही. कुठल्या शेताचे सगळे संपूर्ण तालुक्यातल्या शेताचे आहेत, पंचायत समिती, जिल्हा सगळ्या युतीचे. परिषद संपूर्ण युतीचे येणार, लीड न येणार फारशा. बरं आता निवडणुका लागलेल्या आहेत, काय वाटतंय कोणाचं वार आहे सध्या? मग आम्हाला हे तिघच बरं वाटते तिघे एकत्र आले हा तिघ एकत्र आल्यात. हा. मुश्रीफ साहेब, हा. संजय बाबा आणि समर्जित घाडगे हा. यांनाच आम्हाला मत द्यायची इच्छा आहे. मग आता तुम्ही हे निवडून येणार असं वाटतंय का? हो येणार येणार 100%. विकास काम झालेत का? चांगली झाल्या, चांगली भरपूर गोरगरिबाचे नेता येते हा. चांगले तिघ पण गोरगरीब. आपण तिथं जाऊन पोहोचतोय आम्ही, बर आमची काही कामं केल्यात करतात. तुम्ही गेला की तुमची कामं करा. हो हो हो. काय वाटतं एकंदरीत कुणाचं वार आहे? इथं भाजप राष्ट्रवादी युतीचं वार आहे. बर आता जिल्हा परिषद मध्ये आणि पंचायत समितीमध्ये कोण उमेदवार आहेत आपल्या इथं? आता जिल्हा परिषदसाठी काकासाहेब सावडकर आणि पंचायत समितीसाठी हसवले वहिनी असे दोन युतीचे उमेदवार आहेत. काय आता एकंदरीत विकास झालाय का हो तुमच्या बानगी गावाचा? आता आमच्या गावामध्ये बोलायचं झालं तर नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून इतकी विकास कामं झालीत की विकास काम आता नवीन जर सुचवायचं म्हटलं तर सुचवायसाठी कामं शिल्लक नाही आहेत. असा विकास गेली 5 वर्षामध्ये नामदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि हे काय सर्वश्रुत आहे, तो दिसणार आहे. तुम्ही जरी गावातून फेरफटका मारला तर तो विकास दिसेल. ही संस्था देखील त्यांच्या मार्गदर्शनाखालीच, जय हिंद विकास सेवा संस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून चालवली जाते. ही आता सध्या या वास्तूचं उद्घाटन झालंय आणि ही 1.5 कोटीची वास्तू या सोसायटीने बांधलेली आहे. अशा गावातल्या ज्या संस्था, सहकारी संस्था असतील किंवा इतर काही ह्या गोष्टी असतील, मंदिरं असतील, या सर्व मंदिरं, समाज मंदिरं, रस्ते, गटर, या सर्व सुविधा नामदार हसन मुश्रीफांच्या सहकार्यानं पूर्ण झालेल्या आहेत. आणि आता सुचवायचं म्हटलं तरी विकास काम शिल्लक नाही. इतकं काम नामदार हसन मुश्रीफांनी केलेलं असल्यामुळं यावेळा काही विधानसभेच्या वेळा काही कमी जास्त झाला असेल, काही लोकांनी काही दगाफटका केल्यामुळं कमी जास्त झालं, पण आत्ता तसं काही शक्यता वाटत नाही आणि लोक विकास कामाला मतदान करणार. कारण बानगी गावची जनता ही सुज्ञानी शेतकरी वर्गातली आहे, त्यामुळं इथं विकासाला मत दिलं जाते. त्या उद्देशानं जर बघायला गेलं तर बानगे गावामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी युतीचे उमेदवार विजयी होतील आणि या गावातून त्यांना भरघोस मतदान मिळेल ही अपेक्षा आहे. बरं आता निवडणूक आहे जिल्हा परिषदच्या, काय वाटतं एकंदरीत कोण निवडून येईल? जिल्हा परिषद निवडणुका मान्य हसन मुश्रीफ, संजय घाडगे आणि समर्जित घाडगे यांच्या नेतृत्वाखाली जी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक म्हणजे चालू आहे, यात अगदी ही महायुती अगदी बाजी मारणार आहे आणि भरपूर मतदान घेऊन आपलं मोठ्या संख्येनं ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ही पार पडणार आहे. आणि यातूनच म्हणजे हसन मुश्रीफ यांचा विकास आहेच, विकास झालेला आहे, भरपूर आहे. त्याचबरोबर राजे समर्जी घाडगे यांनी गेली 10 वर्षे अगदी पायाला पानं बांधून लोकांच्या घरोघरी जाऊन लोकांची घरोघरी प्रश्न अगदी सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, सोडलेला आहे. आणि त्यांनी भरपूर अगदी सगळ्यांनी म्हणजे सर्वांची कामं करून एकंदरीत राजे समर्जी घाडगे यांनी लोकांच्या मनापर्यंत अगदी बिंबवलेले आहे. काही निवडणुकीमध्ये अडचण येणार नाही. महायुतीचा संपूर्ण विजय होणार आहे आणि या मतदारसंघामधले दोन्ही उमेदवार हे अनुभवी आहेत. एक अनूरचे काकासाहेब सावडकर जिल्हा परिषदसाठी आहेत, ते लोकनियुक्त सरपंच आहेत. त्यांचे वडील बिदरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते. अतिशय अनुभवी माणूस आहे आणि या महायुतीची इतकी मोठी ताकद आहे या तालुक्यामध्ये की तालुक्यामध्ये 6 जिल्हा परिषदच्या आणि 12 पंचायत समितीच्या सीटा सुद्धा निवडून येणार आहेत. इथं काय कुणाला भविष्यवाणी विचारायची गरज नाही, कारण हसन मुश्रीफ, समर्जित राजे आणि संजय बाबा हे फार मोठं वारं आहे आणि हे वारं कोणीही थुपवू शकत नाही आणि विकास भिमुख काम हे त्यांच्याकडून होणार आहे. पण कुठेतरी असं वाटत नाही काय की मंडली गट शिंदे गटाच्या रूपाने या ठिकाणी ताकद लावल, विजयी होईल असं काय? नाही वाटत, कारण संख्याच अपुरी असल्यामुळे त्यांना विजयापर्यंत पोहोचण्यासाठी ही जी मोठी महाशक्ती आहे, ही महाशक्ती इकडे आहे आणि त्यामुळे लोकांचा ओढ हा या महायुतीला आहे.
त्यामुळं भाजप असू दे, आमचं राष्ट्रवादी असू दे, ह्या दिलेले जे शिटा आहेत ह्या शिटा कुठल्याही पद्धतीनं कमी नाहीत आणि यांची लोकमत गावामध्ये सगळीकडे चांगलं आहे. त्यामुळे हे 100% विजयी होणार. पण मला सांगा, आता मग अशीच मी आजोबांना विचारलं की संघर्ष टोकाचा होता कुठेतरी, तर तो कुठेतरी कमी झालाय काय? 100% कमी झाला. नेत्यांनीच ही भूमिका घेतली की अनेक वर्षांचा राजेसाहेबांचा आणि मंडलिक साहेबांचा संघर्ष होता. त्यानंतर मुश्रीफ साहेबांचा आणि संजय बाबांचा झाला आणि त्यानंतर समरजित राजे आणि साहेबांचा झाला. आणि ह्या लोकांनी निर्णय घेतला की संघर्ष हा तालुक्यामध्ये जिवंत ठेवायचा नाही. मग तुम्ही आम्ही का ठेवायचा? सर्व लोक एकत्र आले. मंडलिकांनी सुद्धा या प्रवाहामध्ये यायला पाहिजे होतं, पण ते आले नाही. ते त्यांच्या पातळीचा निर्णय आहे. बिनविरोध झाले असेल निवडणूक. हो नव्हती, काय अडचण आहे? तुम्हाला निवडणूकच करायची हौस का आहे? निवडणूक बिनविरोध झाली, गावात आनंदाचं वातावरण झालं, काय अडचण आहे? काहीही अडचण नाही. आता निवडणूक एकतर्फीच होणार आहे ना. यामध्ये कुठल्याही पार्टीचा दुसऱ्या काही विचार करायची गरजच नाही. हे दोन्ही रंजना आसवले असतील पंचायत समितीच्या आणि काकासाहेब सावरकर असतील, हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे. बरं, बानगे गावचा एकंदरीत विकास झालाय का? 100%. मुश्रीफ साहेबांनी भरपूर केलेला आहे, समरजितांनी केलेला आहे. आमच्या संजय बाबाच्या सभापतीच्या कालखंडामध्ये अमरीश गाडगेंनी आपल्याला आपला फंड दिलेला आहे. प्रचंड विकास झालेला आहे. विकासाची बाजू शिल्लक नाही. आणि आता उद्याच्या झालेल्या मतदानानंतर 7 तारखेला हेच नेते भेटणार आहेत आम्हाला आणि तेच विकास करणार आहेत. दुसरं कोण करणार? सत्तेमध्ये आहेत आज, त्यामुळे तेच विकास करणार. आबा नमस्कार. नमस्कार. काय आता निवडणुका लागलेल्या आहेत, सगळ्यांकडे आपण मत घेतोय जाणून, तुमचं काय मत आहे? आमचे नेते संजय बाबा, मुश्रीफ साहेब आणि समरजित राजे आजपर्यंत कणी खूप संघर्ष झाला. आम्ही गावागावामध्ये कणी आमचं कणी प्रत्येकाचे कणी संघर्षाचं हे झालं आणि नेत्यांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला कणी सामान्य शेतकऱ्याला आम्हाला तो शिरसावून चांगला वाटला. आणि त्या ह्याच्यातून कणी आम्ही आता सर्वजण एक झालेलो आहे. आणि जागा देत असताना सुद्धा कणी तिन्ही गटाच्या लोकांना हे दिलेले आहेत. त्यामुळं आमचे काकासाहेब सावरकर असतील, रंजना आसवले असतील, ही चांगली काम करणारी फळी आहे ही. आणि आमच्या गावाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कणी मुश्रीफ साहेबांनी खूप निधी दिलेला आहे. वाड्या वस्त्यावरचे रस्ते झाले, पाण्याची जी पेयजल योजना झाली, बाबांच्या माध्यमातून कणी वाड्यावरचे जिल्हा परिषदेच्या फंडातून कणी सिमेंटचे रस्ते झाले, गटर झाले, स्मशान शेडपाशी कणी तिथं हे केले. त्यामुळे हे राजेंच्या माध्यमातून गेली 50 वर्षे 2 रस्ते पडले ह्याचे होते. मी तिकडं हे नव्हतं, ते राजेंच्या माध्यमातून सुद्धा कणी 2 रस्त्यांची कामं झाली. ते त्या भागातल्या नागरिकांना ते एक समाधानाची बाब झाली. त्यामुळं आम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण नाही. आणि आमचे तिन्ही गट आता एकत्र येऊन पण चांगलं बहुमत मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि निवडून येणार, त्यात काही वाद नाही. काय आज बाजार आहे गावचा? हो, बाजार आहे की. काय निवांत बसलाय मग? हो, निवांत बसला. बरं, काय आता सकाळपासून सकाळ प्रचार फेऱ्या चालू आहेत, सगळी लोक भेटायला लागल्यात. तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतंय तालुक्यात काय होईल? तालुक्यात काय आता ज्योतिषाची भविष्याची गरजच नाही. बरं, कारण ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक होणार आहे. आणि ही निवडणूक महायुतीचं कोणत्याही परिस्थितीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या 18-0 या फरकाने सीटा निवडून येणार आहे. बरं, असं वाटत नाही का मंडलिंगड पण ताकद लावल, पैलवान तेल लावलेलं आहे, कुस्तीत बाजी मारलं असं वाटेल काय? आमचं मुळात बानगे कुस्ती पंढरीचं गाव आहे. म्हणजे कुस्ती कशी करायची हे आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. बरं, त्यामुळं पुढचा पैलवान कसा आहे काय आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आणि विचार करायला गेला तर आता हे तिन्ही गट म्हणजे राजे समरजित गाडगे, संजय बाबा गड व मुश्रीफ साहेबांचा गट, या तिन्ही गटाची युती आहे. आणि ह्या तिन्ही गटाच्या युती पुढं तसं बघायला गेलं तर 4था गट पण ह्यात याय पाहिजे होता, तो आला नाही. त्यामुळे ही एकतर्फी निवडणूक आहे असं मला तरी वाटतं. ते काय कुठेतरी निवडणुका बिनविरोध व्हायला पाहिजे होत्या. 100% निवडणुका बिनविरोध व्हायला पाहिजे होत्या. म्हणजे बिनविरोध का व्हायला पाहिजे होतं तर ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या. त्यामुळे सर्व नेत्यांनी आता ज्या 3 नेत्यांनी कार्यकर्त्यांसाठी युती केली तशीच 4थ्या नेत्यांनी पण ह्या कार्यकर्त्यांसाठी युतीत येऊन निवडणुकांना बिनविरोध व्हायला पाहिजे होत्या. बरं, पण कुठेतरी महत्वाकांक्षी असेल म्हणजे असेल असं वाटतंय का त्यांची की? हो, बरोबर आहे. महत्वाकांक्षी काहीतरी असल्याशिवाय या निवडणुकाला आदल्या जाणार नाहीत. कारण आम्हाची प्रामाणिक इच्छा आहे की बाबा कार्यकर्त्यांसाठी नेत्याने एक पाऊल मागे जायला पाहिजे होतं. पण मला सांगा की आता या ठिकाणी मोठमोठे नेते सभा होणार आहे, कुठेतरी वातावरण बदललं आहे, ही भावना आहे काय? नाही, वातावरण बदलायचा काही विषय ते येत नाही. कारण हे कागल तालुका हा नामदार हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला आहे. आणि एवढा या कागल तालुक्यामध्ये विकास झालेला आहे की त्या कोणी जरी सभा जरी इथं घेतल्या
तर त्याच्या सभेचा या स्थानिक राजकारणावरती काही परिणाम होणार नाही. मला आता एक सांगा की आता मगाशीच मी अनेकांना विचारले की संघर्ष कमी होत आलाय, धार संघर्ष कमी आलाय, हे वातावरण असंच राहावं अशी आपली एक कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे. 100% हा. कारण बऱ्याच वर्षापासून पूर्वीच्या काळात जर बघितलं तर सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमजी घाडगेंचा संघर्ष झाला. त्या संघर्षातनं मंडलिक साहेबांचा आणि मुश्रीफ साहेबांचा झाला, संजय घाडगेंचा आणि मुश्रीफांचा झाला. ह्या संघर्षातनं कार्यकर्त्यांचा फार त्रास झाला आहे आणि ह्या नेत्यांनी जो निर्णय घेतला आहे की बाबा हे संघर्ष कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि कार्यकर्त्याला स्वास्थ्य मिळायला पाहिजे आणि त्यांनी जो निर्णय घेतला तो योग्य आहे. बरं दादा, तर काय मगाशीच यांनी सांगितलं की बानगीकरांना कुस्ती शिकवायची गरज नाही आहे, आमचा युतीचं ते लावलेलं पैलवान विजय होणार. काय तुमची काय भावना आहे? 100% त्यांनी सांगितल्याप्रमाणे महायुतीचे जे जे उमेदवार आहेत ते 100% विजय गुलाल घेऊनच आपल्या इथं येणार आहेत. पण निकालाची तारीख बघा, वेळ बघा, असं काय अजिबात निकालाची तारीख वगैरे बघण्याची अजिबात गरज नाही. हा. महायुतीच्या बाजूनं महायुतीच्या नेत्यांनी ज्यांना ज्यांना उमेदवारी दिली, ज्या दिवशी निवडणूक फॉर्म त्यांनी तिथं भरला त्याच दिवशी त्यांचे विजयी नक्की झालेला आहे. पण आता मी परवा दिवशी एक सभा बघताना त्यात नेत्यांचं मत होतं की आम्ही विकासासाठी एकत्र आलेलो आहे, विकास करायचा आहे, कागल तालुक्यात संघर्ष मिटवायचा आहे. ही भावना तुमची देखील आहे का? ती विकास होईल का त्यांच्या माध्यमातून? हे बरोबर आहे की 100% होणार. हा. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे लोकनेते स्वर्गीय मंडलिक साहेब यांच्यानंतर खऱ्या अर्थानं ही वृद्धावली ज्यांना शोभते ते नामदार मुश्रीफ साहेब आहेत, संजय गाडगे साहेब आहेत, त्यानंतर राजीव साहेब आहेत. यांचं तळागाळामध्ये संघटन आहे आणि त्यांनी खूप असं म्हणजे सर्वसामान्य आणि गरजू लोकांसाठी खूप काम केलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांचा हा निर्णय जो आहे त्यांच्या निर्णयाशी सर्वसामान्य जनता सुद्धा बांधलेला आहे. त्यामुळं त्यांच्यासोबत सर्वसामान्य जनता असणार आहे ते आपल्याला निकालातून नक्की दिसून येईल. कागल तालुक्याने मोठा संघर्षाचा काळ पाहिला आहे त्याच्या आधी, पण तो आता कमी होत आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? खूप म्हणजे असं म्हणजे कागल तालुका हा म्हणजे अनेक वर्षापूर्वी असं म्हणजे कागल तालुका आणि संघर्ष हे असं म्हणजे हेच होतं. पण आता अलीकडं लोकांनी सुद्धा म्हणजे खूप असं म्हणजे विधायक असं दृष्टिकोन घेऊन लोक आता म्हणजे हे राजकारणामध्ये सहभागी होत आहेत. नेत्यांनीच तशा प्रकारचे म्हणजे विचारधारा अवलंबलेला आहे. आता महायुतीच्या माध्यमातून आपण बघतोयच की ज्यांना असं म्हणजे वाटत सुद्धा नव्हतं की नामदार मुश्रीफ साहेब आणि राजीव साहेब एकत्र येतील आणि विकासाचा दृष्टिकोन घेऊन जनतेसमोर जातील. कागल नगरपालिकेला बघितलं तर आपण जनता सुद्धा त्यांच्या निर्णयाला म्हणजे खूप असं म्हणजे त्यांनी सपोर्ट केलेला आहे. त्यामुळं हे सगळेजण एकत्र आलेले आहेत. त्यामुळे संघर्ष नक्कीच कमी झालेला आपल्याला पाहायला मिळेल. कुठेतरी कार्यकर्ते वाटते नाराज आहेत वगैरे असं कुठेतरी ऐकायला मिळते काय? नाही, कार्यकर्ते काय नाराज असण्याची काय प्रश्नच येत नाही. का प्रश्न येत नाही? कार्यकर्त्याची आमचीच निवडणूक आहे, नाही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे ह्या कार्यकर्त्यांनी संधी मिळाली आहे, त्यामुळे कोण नाराज व्हायचा काय प्रश्न येत नाही. युतीच या ठिकाणी बाजी म्हणा 100% युती बाजी मारणार. परिषदच्या काय वार आहेत? काय वारं आहेच की, तिघे नेते एकत्र झाल्यात म्हणलं वारं काय आता वार एका साईडला धावतात. एका साईडने धावणार. असं वाटतं. काय तिघांची बरोबरी कराय पैलवान नको दुसरा बरं, ते नाहीच आहे. नाहीच हो. काय ते आता लावलेला पैलवान कोण नाहीच म्हणताय. राजकारणच एकत्र झालंय म्हणलं काय आता तिन्ही नेते एका जागी आहे. हा. संजय बाबा तरी 25-30 वर्षे दंड टोपून तक्रार करून आणि एका जागी झाले, भल्यासाठी झाले, चांगली गोष्ट आहे. आपल्या तालुक्याचा आणि प्रगती होईल तिघे एकत्रित झाल्यामुळे. आणि राजांचं तरी काय कौतुक करावं असं थोडं आहे. त्यांची पैलवानावरनी बिस्त आहे. आमच्या नातवाला सुद्धा ते आजपर्यंत मानधन देतात. त्यांचे कौतुक आभार मानावं एवढे थोडेच आहे. आणि बाकीचे काय मग आता होय. बरं, आता मला एक सांगा, तुम्ही आता इतके वर्ष राजकारण बघताय, संघर्ष टोकात होता, कमी झाला असं वाटतंय का? होय अंतर्गत कमीच झाला. काय आहे बराचसा कमी झाला. गावोगावी डोकी फुटायची ती थांबली. हा, गावागावातली तोंड एकीकडे एकाचे एक, एकीकडे एकाचे एक, एकीकडे ती थांबली. आता क्वचितच उरलेत हो. मग काय अंतर्मनानं ज्याचा ओढ ज्याच्याकडे आहे सकल भागाकडेच पाणी वाहणार, चढाकडे जाणार नाही. मग अंतर्गत जी मनं गुंतलेली आहेत ती तिथं राहणार, बाकीची तिघांची मतं एका जागी होणार. त्यामुळं काय आता अडचण वाटत नाही. इथून पुढं असंच त्या तिघांनी चालवून तालुक्याचं भलं करावं, परत एकमेकाची तोंड एकीकडे तिकीड करू नयेत हीच आमची इच्छा आहे.